So once again, very good afternoon, all of you. So in last lecture, we have discussed with the photoelectric effect, photoelectric emission, photocurrents, then stopping potential, and the graphs related to that topic. So today we are going to discuss one more numerical, which is given in your exercise of the state board. So that we have to discuss today, and then photocell. This concept that we have to discuss in today's session. So note down the question. Note down the question. क्वेश्चन नोट डाऊन करा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, हे जे न्यूमरिकल्स आहेत, मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स, हे न्यूमरिकल्स कशावर बेस आहेत? दीज न्यूमरिकल्स आर बेस ऑन द आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटल सेटअप. जे एक्सपेरिमेंटल सेटअप बघितलं होतं आपण, त्या एक्सपेरिमेंटल सेटअपवरच बेस हे न्यूमरिकल आहे आणि एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. फक्त बेसिक कन्सेप्टवर फोकस करायचं. बेसिक कन्सेप्ट माहिती असेल तर इझिली न्यूमरिकल सॉल्व्ह करता येणार तुम्हाला. बघा, नोट डाऊन केलेत क्वेश्चन. बघा, अ फोटो करंट रेकॉर्डेड इन अ मायक्रो एम्मीटर. फोटो करंट रेकॉर्डेड इन मायक्रो एम्मीटर. आता फोटो करंट म्हटला, मायक्रो एम्मीटर म्हटले की तुम्हाला समजून जायला पाहिजे की तो एक्सपेरिमेंट आहे आपला. कुठला एक्सपेरिमेंट आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे. बरोबर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा एक्सपेरिमेंट आहे. इथे इव्हॅक्युएटेड चेंबर आहे. ते इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये एक कलेक्टर प्लेट आहे. ओके, एक एमिटर प्लेट आहे, कलेक्टर प्लेट आहे. बरोबर, इथे तुमचे रेडिएशन इन्सिडेंट होणार आहेत. बरोबर, या सगळ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे. आता तर पाठच व्हायला पाहिजे डायग्राम. ओके, इथे कुठेतरी रेडिएशन इमिट झाल्यानंतर इथून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार आणि ते इलेक्ट्रॉन्स इथे कलेक्ट होणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता बरोबर, इथे कुठेतरी इलेक्ट्रॉन्स तुमचे कलेक्ट होणार. बरोबर आहे, याला म्हणतो आपण, काय म्हणतो याला? ठीक आहे, याला म्हणतो आपण एमिटर. बरोबर, याला म्हणतो आपण कलेक्टर. पण हा असतो आपला पॉझिटिव्ह टर्मिनल. कुठला टर्मिनल? पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे आपण याला म्हणतो एनोड, याला म्हणतो आपण कॅथोड. या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कस झालेल्या. बरोबर, बघा क्वेश्चन काय म्हणतो, फोटो करंट रेकॉर्डेड इन अ मायक्रो एमिटर इन अन एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, बघा, व्हॅनिशेस वेन द रिटार्डिंग पोटेन्शियल. जेव्हा रिटार्डिंग पोटेन्शियल आपण अप्लाय करतो तेव्हा तो करंट काय होतो? कमी होतो. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर, त्याला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल सुद्धा म्हटलेलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल म्हटलेलं आहे की तेव्हा स्टॉपिंग पोटेन्शियल जर हा व्होल्टेज अप्लाय केला तर इथं काय होणार? इलेक्ट्रॉन्स इथे येणे बंद करणार. इथे इलेक्ट्रॉन्स कलेक्ट होणार नाही, म्हणजे करंट फ्लो होणार नाही. बघा किती दिला रिटार्डिंग पोटेन्शियल. फर्स्ट व्हॅल्यू या इट इज गिवन टू यू. रिटार्डिंग पोटेन्शियल इज मोर दॅन 0.8 व्होल्ट. ठीक आहे, मोर दॅन आहे म्हणजे आपण याच्यापेक्षा जास्त स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, पण तेवढी व्हॅल्यू आपल्याला दिली आहे ती आपण घ्यायची. म्हणजे पहिल्यांदाच गिवन डेटामध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे? स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल आपण कशाने डिनोट करतो तुम्हाला माहिती आहे? V0. कशाने डिनोट करतो स्टॉपिंग पोटेन्शियल? V0. किती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल? इथे नोट डाऊन करा गिवन डेटामध्ये 0 पॉईंट. आता बाकी सगळ्या मेथड मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गिवन, टू फाइंड, फॉर्म्युला अँड सोल्युशन किंवा कॅल्क्युलेशन. क्लिअर? सो V0 इज इक्वल टू 0.8 व्होल्ट. हा आहे तुमचा रिटार्डिंग पोटेन्शियल. इफ द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इज, वेवलेंथ दिलेली आहे इन्सिडेंट रेडिएशनची. हे जे रेडिएशन इथे इन्सिडेंट होत आहे एमिटर प्लेटवर, याला तुम्हाला लॅम्बडा जो दिलेला आहे तो दिलेला आहे 4944950. ठीक आहे, इथे हे जे सिम्बॉल आहे, ओके, याचं मिनिंग काय घ्यायचं? याचं मिनिंग काय घ्यायचं? ए आणि त्याच्या अबाउट एक डॉट दिलेला आहे. याचं मिनिंग काय घ्यायचं लक्षात द्या. 4950 इंटू 10 टू दी पॉवर -10 मीटर. ओके, हे लक्षात ठेवायचं. वेवलेंथला जनरली ओके या सिम्बॉल मध्ये आपण रिप्रेझेंट करणार आहोत. त्याला रिप्रेझेंट इंटू 10 मीटर मध्ये तो कन्वर्जन करता येतो. क्लिअर? नेक्स्ट काय दिलंय त्यांनी? इफ द सोर्स ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज चेंज. आता सोर्स त्यांनी चेंज केलेला आहे. म्हणजे इथे काय केलंय, सपोज इथे एक लाईट होता, हा बल्ब त्यांनी चेंज केला आणि दुसरा एक बल्ब लावलाय. बरोबर आहे? ओके, इफ द सोर्स ऑफ रेडिएशन इज चेंज द स्टॉपिंग पोटेन्शियल टर्न. आता मी इथे दुसरा सोर्स लावलाय तर त्याचा स्टॉपिंग पोटेन्शियल जो होता तो चेंज झालेला आहे. किती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल? स्टॉपिंग पोटेन्शियल झाला दुसऱ्या वेळेला 1.2 व्होल्ट. ठीक आहे, तो जो पहिल्या वेळेचा होता त्याला आपण म्हणूया V01. ठीक आहे, आणि दुसऱ्या वेळेला जे आपण रेडिएशन इन्सिडेंट केले त्यावेळेला जो आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल मिळाला त्याला म्हणूया आपण V02.
इज इक्वल टू 1.2 व्होल्ट. ओके, काय काय विचारलंय तुम्हाला, फाइंड द वर्क फंक्शन तुम्हाला विचारलेलं आहे, फाइंड आउट करा, बरोबर, ऑफ द कॅथोड. कोणासाठी, कॅथोड साठी. बघा या कॅथोड साठी. ओके, या कॅथोडच्या मटेरियल साठी, बरोबर. कॅथोड मटेरियल अँड सॉरी कॅथोड मटेरियल म्हणजे हा कॅथोड मटेरियल तुमचा इकडला, एमिटर कडला कॅथोड मटेरियल असतो, ठीक आहे. अँड द वेवलेंथ ऑफ द सेकंड सोर्स. दोन गोष्टी विचारलेल्या, वेवलेंथ विचारलेली आहे सेकंड सोर्सची, आणि तुम्हाला विचारलेलं आहे की या कॅथोडचं वर्क फंक्शन किती असणार, म्हणजे फाय किती असणार. फाय म्हणजे काय असतो की मिनिमम एनर्जी त्याला इलेक्ट्रॉन इजेक्ट करण्यासाठी किती एनर्जी लागणार ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. सो सगळे गिवन डेटा तर तुमच्याकडे आलेला आहे. जस्ट बघूया आता फॉर्म्युला काय काय लागतंय तर. ओके, गिवन डेटा नोट डाऊन केलेला आहे मी. व्हाईट बोर्ड शेअर करतो. ओके, व्हाईट बोर्ड शेअर करतो. व्हाईट बोर्ड शेअर करतो. चला, गिवन डेटा नोट डाऊन केलेला आहे का. ओके, सो गिवन काय काय दिलंय मला सांगा बरं. गिवन सांगा, बोला. चला, गिवन काय काय दिलेलं आहे सांगा. दोन स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, V01. V01 किती दिलंय तुम्हाला सांगा, किती आहे. 0.84 व्होल्ट. किती आहे V01. हा बघा, आता इथे व्हाईट बोर्ड वर आल्यामुळे आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, इथे V01 तुमचा 0.8 व्होल्ट आहे, बरोबर. 0.8 व्होल्ट. हा, लिहित चला मागे मागे. त्याच्यानंतर आणखी त्यांनी काय घेतला, दुसरा सोर्स. हा एका सोर्स साठी भेटला त्यांना. सपोज इथे एखादा मोनोक्रोमॅटिक लाईट यूज केल्यानंतर एखादा कुठला तरी सोडियम लाईट यूज केला असेल. ओके, तेव्हा त्याला एक वेगळं स्टॉपिंग पोटेन्शियल भेटला, त्याला आपण म्हणलं V02, बरोबर आहे. हा V02 पण त्यांनी दिलेला आहे तुम्हाला 1.2 व्होल्ट. किती दिलाय, 1.2 व्होल्ट, बरोबर आहे. म्हणजे हा एक सोर्स आहे, हा सोर्स 1, एक कुठला तरी एक सोर्स आहे. ओके, आणि हा जो सोर्स आहे हा सोर्स काय असणार, 2, दुसरा सोर्स. आणि त्याच्यानंतर काय दिलंय तुम्हाला, एक लेंथ दिलेली आहे, बरोबर. वेवलेंथ दिलेली आहे. काय दिलेली आहे, वेवलेंथ लॅम्बडा. पण ही कुठल्या सोर्सची वेवलेंथ दिलेली आहे तुम्हाला, पहिल्या सोर्सची वेवलेंथ दिलेली आहे. दुसऱ्या सोर्सची वेवलेंथ दिलेली आहे का. जे पहिला सोर्स आहे त्याचं जे काही लाईट आहे त्याची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे त्यांनी. दॅट इज λ1 इज इक्वल टू 49, λ1 इज इक्वल टू 4950, बराबर. 4950 4950 लिहिलंय. ओके, याला कन्वर्जन करायचंय. कसं कन्वर्जन करतात, आता हा हे चिन्ह नाही लिहायचं आपल्याला त्यांचं दिलेलं, ते सिम्बॉल नाही यूज करायचं. आता याला कन्वर्जन डायरेक्टली करून घेऊया. 10⁻⁻10 मीटर मध्ये. ठीक आहे, ते नॅनोमीटर किंवा डिकामीटर मध्ये असतं. डिकामीटर म्हणजे 10⁻⁻10 असतं. तो सिम्बॉल तिथे यूज केला जातो न्यूमरिकल मध्ये. ओके, ए आणि त्याच्यावर सफिक्स 0 असतो. ठीक आहे, किंवा ए नॉट म्हटलं जातं. सो 2271 इंटू 10⁻⁻10 मीटर झालं त्याचं कन्वर्जन. क्लिअर. आणखी काय राहिलेलं आहे तुम्हाला गिवन डेटामध्ये, एवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर टू फाइंड बघा, टू फाइंड काय काय दिले तुम्हाला. टू फाइंड काय काय विचारलेलं आहे फाइंड आउट करायला. येस, व्हॉट यू हॅव टू फाइंड आउट हियर. दोन गोष्टी विचारलेल्या आहे. पहिल्यांदा विचारलाय की फाय म्हणजे 50 वर्क फंक्शन विचारलेलं आहे त्या मेटलचं, जिथून इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार त्या मेटलचं वर्क फंक्शन विचारलेलं आहे. आणि सेकंड तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, सेकंड विचारलंय तुम्हाला λ2, बरोबर आहे. वेवलेंथ ऑफ सेकंड सोर्स, त्याला आपण म्हणूया λ2. सेकंड सोर्स जो तुम्ही यूज केलेला आहे त्याची वेवलेंथ, हे या सोर्सची वेवलेंथ किती आहे, λ2. ठीक आहे, हा λ2 तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. λ1 दिलेला आहे. क्लिअर. आता बघा फॉर्म्युला, आता या वेळेला कुठला फॉर्म्युला वापरणार. आता याच्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजे की आपण काय काय लर्न केलेलं आतापर्यंत. लक्षात ठेवा, या चॅप्टर मध्ये याच टॉपिकवर न्यूमरिकल आहेत, जास्त न्यूमरिकल आहेत. यामध्ये तुम्ही काय शिकलेले आहेत बघा. जिथे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे, फाय आहे, लॅम्बडा आहे, डायरेक्टली आइन्स्टाईन इक्वेशन यूज करायचं. कुठलं इक्वेशन यूज करायचं, आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन यूज करायचं. काय आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन फॉर्म्युला. ओके, आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन यूज करायचं आहे. काय आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, बरोबर. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इज इक्वल टू, याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलाही फॉर्म्युला आहे का, फाय पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टॉपिंग पोटेन्शियल पण आहे, कारण कायनेटिक एनर्जी मॅक्सिममच्याच फॉर्म्युल्यामध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल येतं. ओके, E-50, E-50 हा तुमचा काय फॉर्म्युला आहे, बरोबर. यालाच कायनेटिक एनर्जी मॅक्सिममला आठवत असेल स्टॉपिंग पोटेन्शियलच्या वेळेला आपण काय लिहिलं होतं, आठवते का, EV0 लिहिलं होतं.
स्टॉपिंग पोटेन्शियलचा जो टॉपिक बघितला तर त्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी मॅक्सिममला काय लिहिलं आहे ई इंटू व्ही झिरो. काय लिहिलं आहे ई इंटू व्ही झिरो. त्याच्यानंतर ई ला काय लिहितो आपण एच सी बाय लॅमडा. बरोबर आहे एच सी बाय लॅमडा. ओके त्याच्यानंतर हा काय तुमचा फाय झिरो. क्लिअर क्लिअर. हा आहे तुमचे फॉर्म्युले. फॉर्म्युले झाल्यानंतर आता येणार तुमचं कॅल्क्युलेशन. आता येणार तुमचं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन बघा कॅल्क्युलेशन मध्ये काय काय करणार तुम्ही कॅल्क्युलेशन. ठीक आहे कॅल्क्युलेशन मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावे लागणार. बरोबर तुम्हाला फाय विचारलेला आहे. बरोबर आणि इथे तुम्हाला बघा इथे स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेला आहे. लॅमडा दिलेला आहे फर्स्ट सोर्सचा. बरोबर आहे तर मला सांगा वर्क फंक्शन निघेल का. डेफिनेटली निघेल कारण एच माहिती आहे सी पण माहिती आहे. एच माहिती आहे ना. अरे एच तर माहिती आहे सगळ्यांना. माहिती नाही एच माहिती आहे ना. एच इंटू सी माहिती आहे. ओके सो इथून तुम्हाला फाय इझिली मिळणार. सो वी नो दॅट डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके वी नो दॅट. काय काय माहिती आहे तुम्हाला. चला हा कुठला फॉर्म्युला यूज करणार. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला फॉर्म्युला यूज करा. इथे मी सॉल्व्ह करतो इकडे पुढचं. चला काय फॉर्म्युला ई व्ही झिरो. कुठला फॉर्म्युला आहे बघा ई व्ही झिरो. ई व्ही झिरो इज इक्वल टू एच सी बाय लॅमडा. आता पहिल्या सोर्स साठी आहे तर लॅमडा 1 येणार. बरोबर आहे लॅमडा 1 येणार. बरोबर आहे. आता वर्क फंक्शन एमिटरची प्लेट तर आपण नाही चेंज केली ना. एमिटरची प्लेन तीच आहे. ओके त्याला म्हणूया आपण फाय झिरो. ओके इथे व्ही झिरो आहे इथे काय येणार फाय झिरो. क्लिअर. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे स्टॉपिंग पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. डिवायडेड बाय ई करून टाका. सो व्ही झिरो इज इक्वल टू एच सी बाय लॅमडा 1 डिवायडेड बाय ई. डिवायडेड बाय ई. आता याला तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं फाय कॅल्क्युलेट करायचंय. बरोबर फाय कॅल्क्युलेट करायचं. स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेला आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेला आहे. बघा डायरेक्टली इथे जर मी या फायला ई जर डिवाइड केलं तर फाय बाय ई म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तो भेटून जातो. ठीक आहे फाय बाय ई. बरोबर हा फाय जो काही येईल ईनी डिवाइड केलं म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तुमचं ते आन्सर येऊन जातं. तुम्हाला फाय बाय ई जर कॅल्क्युलेट करायचं असेल. बरोबर फाय बाय ई कॅल्क्युलेट करायचं आहे. तू काय होणार मला सांगा. त्या पॉझिटिव्ह साईडला जाणार एच सी बाय लॅमडा 1 इंटू ई मायनस व्ही झिरो. क्लिअर मायनस व्ही झिरो. आता एच माहिती आहे. आता थोडंसं एक शॉर्ट ट्रिक सांगते मी तुम्हाला. शॉर्ट ट्रिक सांगतो आहे जे या न्यूमरिकल्स मध्ये यूज करायचं आहे तुम्हाला की याची व्हॅल्यू डायरेक्टली कॅल्क्युलेट करायचं बसायचं का नाही. तर ही व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायची आहे. कुठली व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे एच सी बाय लॅमडा झिरो. ओके एच सी बाय लॅमडा सॉरी एच सी बाय ई ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कुठली एच सी बाय ई ची व्हॅल्यू. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एच सी बाय ई ची व्हॅल्यू किती भेटतं तुम्हाला नियर अबाउट. बरं ठीक आहे एच सी बाय ई ची व्हॅल्यू तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. सी म्हणजे वेलोसिटी ऑफ लाईट आहे. क्लिअर. ओके ई म्हणजे तुमचा काय आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलंय ओके तर ही व्हॅल्यू तुम्हाला नियर अबाउट 12500 मिळतं. पण ठीक आहे एकदा कॅल्क्युलेट करून बघूया आपण डायरेक्टली न घेता म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर होणार. नंतर मग डायरेक्टली केलं तरी चालतंय. हा सो फाय बाय ई. ओके फाय बाय ई का बरं घेतलंय. हा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटतं फायचं. एच ची व्हॅल्यू पुट करा. किती एच ची व्हॅल्यू. अरे एच ची व्हॅल्यू पुट करा 6.63 इंटू 10⁻⁻34. पुट करा सगळ्या व्हॅल्यूज. करता का. एच ची व्हॅल्यू पुट करा ना 6.63 इंटू 10⁻⁻34. क्लिअर. सी म्हणजे काय वेलोसिटी ऑफ लाईट आहे 3 इंटू 10⁸. आत्ताच लॅमडाचं कन्व्हर्जन मगाशी केलं होतं आपण. लॅमडा 4950 इंटू 10⁻⁻10.
क्लिअर, हे झाला लॅमडा, ठीक आहे, इनटू 1.6, चार्ज पण लिहावं लागेल ना, चार्ज किती आहे, चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻19 क्लिअर. सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या आहे. इथे येणार तुमचा V0 ची व्हॅल्यू किती आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल 0.8 व्होल्ट, स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे पहिल्या सोर्सात 0.8 व्होल्ट. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तर याची पण व्हॅल्यू पुट करून देऊया. क्लिअर, हो 0.8 आहे. 6.63 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंड. त्याच्यानंतर ई ची व्हॅल्यू पुट केली, सगळ्या व्हॅल्यू पुट केलेल्या. तर आता कॅल्क्युलेशन करायचं आहे फाय बाय ई, ठीक आहे, इज इक्वल टू, सगळ्या टर्म्स एक साइड घ्या, कुठल्या कुठल्या, 6.63 इंटू 3 करता येईल का, करा, 6.63 इंटू 3 करा आणि मला आन्सर सांगा. मॅन्युअली कॅल्क्युलेशन करायचं, तुम्ही मॅन्युअल कॅल्क्युलेशन करायचं. 6.63 इंटू 3 किती येतं, 19.89 येतं आन्सर, बरोबर आहे, 19.89 बरोबर, 19.89 आन्सर आलेला आहे. 16.63 आणि 3चं मल्टिप्लिकेशन इनटू, बघा इकडे काय 10⁻⁻34 आणि 10⁻8 आहे, बरोबर आहे. म्हणजे कितीचा डिफरन्स आहे दोघांमध्ये, म्हणजे 34 मायनस, तुम्ही करा किती मायनस करणार, 8 किती येतं 26, किती येणार 26. सो इंटू 10⁻, कशाचं साईन येणार, मायनस 26. क्लिअर, वरची टर्म क्लिअर झाली. आता इथे सुद्धा खाली तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन परफॉर्म करता येत असेल तर पहिल्यांदा कॅल्क्युलेशन परफॉर्म करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला नंतर लॉग टेबलला जास्त कॅल्क्युलेशन राहत नाही. क्लिअर, सो 4950 इंटू 1.6 किती येतं, 4950 करा, 4950 करा ना, मॅन्युअली करा, मॅन्युअली, कॅल्सीचा वापर तुम्ही करायचा नाही. 4950 इंटू 1.6 किती येणार, 7920, 7920, ठीक आहे, इंटू. आता सर कोणाची इच्छा असेल की हे कॅल्क्युलेशन आम्ही सगळे लॉग टेबलनी करू शकतो का, करू शकता. फक्त ह्या ज्या एक्सपोनेन्शियल 10⁻⁻, एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये ह्या ज्या टर्म्स आहे याला घ्यायचं नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे, याला सेपरेटली सॉल्व्ह करायचं. हे तुम्ही करू शकता, बरोबर आहे, याला एकत्र करायचं सगळ्यांना. आता इथे किती आहे, 10⁻10 10⁻19 म्हणजे खाली काय येणार सांगा बरं मला, 10⁻⁻29, 10⁻, बघा मायनस 10 आणि 19, 10 आणि 19 किती येणार, -29. क्लिअर, हा 29 कुठे जाणार, वरती जाणार. क्लिअर, इथपर्यंत लिहिलं आहे का, इथपर्यंत नोट डाऊन करा सगळेजण. चला, केलंय नोट डाऊन सगळ्यांनी, ओके, केलंय नोट डाऊन. करू का इरेज इकडलं, हा पोर्शन करू इरेज. गिवन डेटा मला टू फाइंड करतो, गिवन डेटा राहू देतो, ठीक आहे. फॉर्म्युला तर लिहिलेलाच आहे आपण. चला, आता इथे 5 बाय ई, ठीक आहे, 50/E इज इक्वल टू किती आलाय बघा, 19.89 आणि हा किती आहे 19.89 डिवायडेड बाय 7920, बरोबर. याला मॅन्युअली सॉल्व्ह करणं शक्य आहे का, नाही. तर याला काय यूज करायचं, लॉग टेबल. इकडे काय येणार मला सांगा, हा 10⁻⁻19 जर वरती गेला, हा 10⁻⁻19 जर अबाव गेला तर किती राहणार, +19 +29 होणार. इथे गेलं तर किती होणार, 10⁻29, बरोबर. हा 29 आहे, हा -26 आहे, डिफरन्स किती आहे 10⁻3 चा, म्हणजे इथे किती येणार, डायरेक्ट लिहू का 10⁻3. क्लिअर, अरे बघा ना कितीचा डिफरन्स आहे, प्लस हा वरती गेल्यानंतर 10⁻+ 29, 29 - 26 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे, 3 चा, म्हणजे 10⁻3. क्लिअर. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कशाने परफॉर्म करायचं आहे, बाय युजिंग लॉग टेबल, बरोबर आहे. 19.89 आणि 7920 कसं परफॉर्म केलं जातं, चला बाय युजिंग लॉग टेबल डायरेक्ट लिहायचं. हेच कॅल्क्युलेशन 10⁻3 नंतर तिथे जाऊन त्याला अटॅच करायचं. पहिल्यांदा हे न्यूमरिकल सॉल्व्ह करून बघायचं.
ठीक आहे, याला फ्रॉम लॉग टेबल असं लिहायचं, फ्रॉम लॉग टेबल, फ्रॉम लॉग टेबल. नोट डाऊन करा. काय होणार, काय घेणार आपण, एंटी लॉग. बरोबर आहे, कोणाचा एंटी लॉग घेणार, लॉग ऑफ. ठीक आहे, लॉग ऑफ कोणाचा लॉग आहे, 19.89. बरोबर. आता हा डिवाइड मध्ये म्हणजे इथे काय येणार, सबट्रॅक्शन, लॉग ऑफ 7920, 7920. क्लिअर. ओके, हा 10⁻³ आता घ्यायचा नाही, हे फ्रॉम लॉग टेबल हे थोडंसं साईडला कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आणि नंतर तिथे लिहायचं आहे. सो ए एन टी. ठीक आहे, आता लॉग ऑफ 19.89 म्हणजे 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं आहे. ओके, आता याचा कॅरेक्टरिस्टिक इथे किती डेसिमल आहे, 2, 1 आणि 2. 2 म्हणजे किती येतात, 2 म्हणजे किती, 2 - 1 म्हणजे किती आला, 1 पॉईंट येणार. बरोबर आहे. 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं आहे. ओके, 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं आहे. कसं बघणार माहिती आहे का, 19 ला 8 आणि 9 मध्ये, 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं आहे. डेस्कटॉप, डेस्कटॉप, लॉग टेबल, लॉग टेबल, लॉग टेबल, यस लॉग टेबल. नाउ आय हॅव टू शेअर द लॉग टेबल. ठीक आहे, कुठली टर्म आहे बघा, लॉग टेबल बघायचं आहे. 19 ला 8 आणि 6 मध्ये, किती मध्ये बघायचं आहे, 19 ला सांगा ना कशामध्ये बघायचं आहे. सो 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं, 19 ला 8 आणि 9 मध्ये, इंग्लिश मीडियम. ठीक आहे, 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं आहे. 19 ला 8 आणि 9 मध्ये दिसतंय लॉग टेबल, लॉग टेबल नाही दिसत आहे, दिसेल. हा बघा, 19 ला 8 आणि 9 मध्ये बघायचं. ठीक आहे, 8 आणि 9 मध्ये. ठीक आहे, किती आलाय आन्सर, हा किती आलाय आन्सर आहे बघा, 19 ला म्हणजे हे किती आला, 2967. लिहा 2967. ठीक आहे, प्लस 20 म्हणजे किती येणार, प्लस 20 ऍड करा म्हणजे इथे 7 हा येणार, 892 म्हणजे 2987 येणार. क्लिअर. तर तिथे जाऊन लिहा 2987 डायरेक्टली. बरोबर आहे. न्यू शेअर, किती आला आन्सर बेटा, 2987. 2987 बोर्ड मध्ये इथे लिहून टाका, ज्या पेन यूज केलाय त्या पेन. 2987 आला आन्सर. ठीक आहे आन्सर. आता इथे सुद्धा किती डिजिट्स आहे, 1 2 3 4. बरोबर आहे. 4 - 1 म्हणजे किती येणार, 3. बरोबर, पॉइंट काय येणार, पॉइंट. ओके, पॉइंट आलेला आहे. आता कशाला बघायचं, 79 ला 2. इथे लॉग टेबलची प्रॅक्टिस होत आहे तुमची. ओके, लॉग टेबल प्रॅक्टिस साठी हे बेसिक फाउंडेशन आहे तुमचं. 79 ला 2 आणि 0 मध्ये प्रत्येक वेळेला असे कॅल्क्युलेशन येणार असं नाहीये, याच्यापेक्षा इझी पण राहू शकतं. बट वी हॅव टू प्रिपेअर्ड बेस्ट. तुम्हाला चांगल्या प्रकार तयार व्हायचं आहे. ठीक आहे. सो 79 ला 2 आणि 0 मध्ये बघायचं आहे. सो जस्ट यूज अ लॉग टेबल. 79 ला 2 आणि 0 मध्ये. 79 बघा, 79 कुठे, इथे आहे. ठीक आहे, 79 ला 79 ला 2 आणि 0 मध्ये, 0 इथे नाहीच आहे. ठीक आहे. सो किती येते आन्सर, तिसरा कॉलम बघा. 79 कुठे गेला, 79 होता ना. एट 8987 बराबर. सो 8987 नोट डाउन, 8987. ठीक आहे, 8987. हा चला, झालंय. आता याचा एंटीलॉग, याचं पहिल्यांदा सबट्रॅक्शन करून घ्या. याचं सबट्रॅक्शन मॅन्युअली करायचं आहे. मॅन्युअली करता येईल, मॅन्युअल सबट्रॅक्शन. सो ए एन टी परफॉर्म करा, ए एन टी. ठीक आहे,
आणि याचं सबट्रॅक्शन परफॉर्म करा. सबट्रॅक्शन किती येतं बघा, मायनस म्हणजे निगेटिव्ह अँटीलॉग येणार आहे इथे 1.2987. करा कॅल्क्युलेशन. 3.8987 किती येतं आन्सर, -2.6. -2.6. ओके झालंय. आता अँटीलॉग बघायचा आहे -2.6 चा. कशा प्रकारे बघतात निगेटिव्ह अँटीलॉग, त्याला पहिल्यांदा पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर आहे, कशामध्ये, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करावं लागेल. चला प्रॅक्टिस होत आहे. ही राहिलं होतं तुमची प्रॅक्टिस, ही प्रॅक्टिस राहिली होती ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करण्याची. बघा जेव्हा आपण लॉग लावतोय ना, तर लॉगला कॅन्सल करण्यासाठी, कारण लॉग हा आपण स्वतःहून लावतोय कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करण्यासाठी, मग त्याला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला अँटीलॉग टूल वापरावा लागेल. बरोबर आहे, त्यामुळे कम्प्लीट ब्रॅकेटच्या बाहेर अँटीलॉग आहे, दिसतंय तुम्हाला. बरोबर आहे, अँटीलॉग लावल्यानंतर तुमचं लॉगचं जे काही टूल, जे काही ऑपरेशन परफॉर्म केलंय ते नलिफाय होतं आणि फायनली तुम्हाला ते आन्सर भेटतं. क्लिअर. इकडलं इरेज करतोय मी, इकडलं इरेज करतो. ठीक आहे, इरेज केलंय. जस्ट प्रॅक्टिस म्हणून सॉल्व्ह करा. याची शॉर्ट ट्रिक्स मेथड मी तुम्हाला सांगणार आहे नंतर, पण प्रॅक्टिस साठी आहे. ठीक आहे, एकदम सिंपल सॉफिस्टिकेटेड असणार आणि तसे तुम्हाला नीटचं प्रिपेअरेशन करायचंच आहे, त्यामुळे एकदम शॉर्ट ट्रिक्स, एवढा वेळ पण नाही लागणार सॉल्व्ह करायला. ठीक आहे, लॉक टेबलची गरज पण नाही. हा, आता निगेटिव्ह अँटीलॉग सॉल्व्ह करायचं आहे. निगेटिव्ह अँटीलॉग सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल आपल्याला, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट. हा -2 पॉईंट, बरोबर आहे. ओके, इथं काय येणार -0.6. क्लिअर. काय करतो याच्यामध्ये आपण, हा +1 ऍड करतो. बरोबर, इथे सुद्धा काय करतो, +1 ऍड करतो. +1 दोन्ही ठिकाणी काय करतो आपण, ऍड करतो. म्हणजे इथं किती राहिला, 0.4. क्लिअर. प्लस झाला कारण इथे पॉझिटिव्ह आहे, आणि इथे काय राहणार, -1 झाला. -1 म्हणजे -1 आलेला इथे, आणि इथे आलाय तुमचा 0.4. क्लिअर. बस आता 0.4 ला कुठे बघायचं आहे, अँटीलॉग मध्ये बघायचं आहे. कुठे बघायचं आहे, अँटीलॉग मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, अँटीलॉग मध्ये बघा, न्यू शेअर 0.4 ला अँटीलॉग मध्ये बघा. अँटीलॉग कुठे आहे, 0.40. 0.4 म्हणजे काय, 0.40. ठीक आहे, कुठे बघणार, पुढे आहे का काही टर्म्स, काहीच नाही. म्हणजे पहिलं म्हणजे किती आला, 25/12 2512 2512 2512 किती आला आन्सर, 2512. ठीक आहे, 0.4 ला 0 आणि 0 मध्ये बघितला आपण. बरोबर आहे. आता इथे काय करतो आपण, हा जो -1 आलेला आहे, इथे काय करतो आपण, +1. बरोबर आहे, +1 +1 केल्यानंतर इथे काय येणार, 0. बरोबर आहे, काय येणार, -1 +1. याच्यामध्ये आपण काय ऍड करणार आहे, +1 ऍड करणार आहे, किंवा जे इनिशियल टर्म आहे त्यामध्ये आपण काय करणार, +1 ऍड करणार. इनिशियल टर्म मध्ये शक्यतोवर आपण ऍड करतो. ठीक आहे, हा झाला इथपर्यंत सगळ्यांना. नोट डाऊन करा, नोट डाऊन करा इथपर्यंत. ओके, सो जे काही आन्सर आलेला आहे निगेटिव्ह अँटीलॉगचं आलंय ना, हे तुमचं, याला आपण कशामध्ये रिप्रेझेंट करतो, 0.2512 आलेला आहे. बरोबर, याचा आन्सर अँटीलॉगचं. आता इथे किती आलेलं आहे तुम्हाला, आता इथे -2 होतं इनिशियली. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी काही इनिशियल टर्म आहे इथे इनिशियल -2 आहे. बरोबर, या -2 आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, जस्ट डिवायडेड बाय 100 करायचं, किंवा 10⁻⁻² करायचं. काय करायचं, 10⁻⁻².
+1 ऍडिशन बिडिशन काही न करता डायरेक्टली इथे काय करणार तुम्ही, किती आला आन्सर 0. हे बघा 0.4 ला अँटीलॉग मध्ये टेबल मध्ये बघितलं तर आन्सर येतं 2512. निगेटिव्ह अँटीलॉग असल्यामुळे इथं देणार आपण पॉईंट 0.2512. हे झालं तुमचं आन्सर. क्लिअर. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे कॅरेक्टरिस्टिक जो काय असतो आपला, किती आहे हा मॅन्टिसा तुमचा, आता हे वर्ड वापरत नाही मी, किती आहे तुमची इनिशियल व्हॅल्यू -2 आहे बरोबर. या -2 आहे म्हणजे काय करायचं, इंटू 10⁻⁻² करायचं, बस संपला विषय, बाकी काही करायची गरज नाही. क्लिअर. हे आलंय तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. अँटीलॉग अप्लाय केल्यानंतर 0.2512 इंटू 10⁻². खालचं इरेज करतोय मी. आता बघा हा इथे 0.2512 आलेला आहे इंटू 10⁻². याला इथे पुट करा, त्याच्यासोबत 10⁻³ आहे बरोबर आहे. आता लिहितोय मी 5/e इज इक्वल टू किती आला आन्सर 0.2512 इंटू 10⁻². आणि हा 10⁻³ म्हटलं तुम्हाला, त्याला ऍज इट इज अटॅच करायच्या नंतर त्याला अटॅच करून टाका 10⁻³ बरोबर. म्हणजे मला सांगा इथे हे 10⁻² आणि 10⁻³ म्हणजे एक डेसिमल राहणार फक्त. हा एक डेसिमल काय होणार, एक डेसिमल फक्त इथे शिफ्ट होणार बरोबर आहे. म्हणजे आन्सर किती येणार तुमचं 2.512. क्लिअर. अरे बेटा 10⁻² इंटू 10⁻³ यांना सॉल्व जर आपण केलंय तर किती येणार बेटा, 10 येणार की नाही, 10 येणार. 3 - 2 म्हणजे 1 राहणार म्हणजे 1. आता या संख्येला 0.7512 ला जर 10 नी मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल 1 नी पुढे सरकेल. हे तर माहिती आहे की नाही. अरे या तर माहिती आहे ना तुम्हाला की डेसिमल बेट्स 0. असं करा 2512 इंटू 10. ठीक आहे. एक नी डेसिमल पुढे सरकेल 10 नी मल्टिप्लाय केल्यानंतर. सो 2 किती आला आन्सर 2.512. ओके. 5/e आहे म्हणजे हे जे काय आन्सर आहे तुमचं ते कशामध्ये आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे. हा तुमचं काय वर्क फंक्शन मिळालंय तुम्हाला. काय मिळालंय, वर्क फंक्शन मिळालेलं आहे. ठीक आहे. इथे त्यांचं वर्क फंक्शन किती आलं होतं, आपलं वर्क फंक्शन किती आहे चेक करून घेऊया एकदा. वर्क फंक्शनची व्हॅल्यू 1.72 आलेली आहे. आपली वर्क फंक्शनची व्हॅल्यू 1.72. ठीक आहे. वर्क फंक्शन मध्ये थोडंफार व्हॅरिएशन झालेलं आहे इथे, बट स्टील वी आर युझिंग द लॉग टेबल, तेवढं आपण ऍक्सेप्टेड करणार. ओके. क्लिअर. सो वर्क फंक्शन तुम्हाला मिळालेला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये किती आहे वर्क फंक्शन 2.512. क्लिअर. ओके. नाही आता एक राहिलं ना इथे मायनस अप्लाय करायचं राहिलं ना, -0.8 केलं नाही ना आपण बरोबर. -0.8 केलेलं नाहीये, हे फक्त 5/e हे कॅल्क्युलेशन परफॉर्म केलेलं आहे आपण बरोबर आहे. इथे -0.8 राहिला ना आपला परफॉर्म करायचं. अरे बेटा हे बघा 5/e इज इक्वल टू 19.89 जे आलंय आपण, नंतर पुढे काय होतं इलेक्ट्रॉन व्होल्ट होता ना तो. ठीक आहे. V0 स्टॉपिंग पोटेन्शियल आठवत नाहीये, आठवत नाहीये का. ठीक आहे. तुम्हाला एकदा फॉर्म्युला रिकॉल करून दाखवतोय की आपण कुठे होतो आणि तो इथे आपल्याला याच्यामधून मायनस करावा लागेल बरोबर आहे. किती आहे स्टॉपिंग पोटेन्शियल, तो 0.8 होता आठवतंय का. 0.8 इलेक्ट्रॉन सॉरी व्होल्ट मध्ये होतं ना ते काहीतरी व्होल्ट मध्ये.